हत्या. नरूळ परिसरासह कळवण तालुका हादरला. कळवण पोलिसांकडून तपास सुरू. आरोपी ताब्यात असल्याची चर्चा. कळवण तालुक्यातील नरूळ येथे प्रेम संबंधाच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी 15 जून रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे नरूळ परिसरासह संपूर्ण कळवण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव सचिन मोतीराम चौरे असे आहे. प्राथमिक माहितीनुसार सचिन घरी असताना संशयित आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. स्थानिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित युवती व सचिन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची माहिती समोर येत असून या संबंधांना काही कुटुंबियांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खरेंद्र तेंभेकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालय व पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त ठेवला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांकडून त्या माणसाने बोलून घेतला. ते अगोदर इथं आले गावात यायचे घरी आल्यानंतर त्यांनी बोलवला तुम्ही तिथं या इथून झाल्यानंतर त्यांनी पोरगी होती ती पाठवून दिली. तिची तब्येत बरी नव्हती. तुमच्या घरी तरी बाबा चुकून जाईल तर मग याईन हे गेले. आणि ते पोरगा आता मॅटर असे होता काल ते यायला हे होते 2-3 जण गेले. त्या माणसाने बोलून घेतला. ते अगोदर इथं आले गावात यायच्या घरी आल्यानंतर त्यांनी बोलवला की बा तुम्ही तिथं या इकडून झाल्यानंतर त्यांनी पोरगी होती ती पाठवून दिली. तिची तब्येत बरी नव्हती. तुमच्या घरी तरी बा सुकणं राहील तर मग हे गेले. तिथून बोलून आले. 2-3 जण गेले तरी ते माणसं काय बोलत होते एवढे माणसं खायला आणली तुम्ही जी यायला पाहिजे होती. मग ते आल्यानंतर मग ते हे माणसं झाल्यानंतर त्यांनी लगेच ती पोरगीला पाठवून दिला तिकडेच घेऊन जावं. आणल्यानंतर मग ते या इकडे घेतली काय ठेवली नाही. यायची मुलीकडे ठेवल्यानंतर काय नाही रात्रात एकदम जेवण झालं काय नाही व्यवस्थित झोपले. जो तिचा चुलत भाऊ हा सकाळचा 8 वाजता आला. काय नाव त्याचं? मोहन बागुल यांचा मुलगा. हा मोहन बागुल यांचा मुलगा. या 8 वाजेपासून आल्यानंतर आम्ही तिथेच होतो बसलेलो होतो. ती पोरगीची तब्येत गंभीर असल्यानंतर आम्ही दोघं याही सकाळचा आल्यानंतर आम्ही बसलो. आम्ही दोघं भाऊ आणि याई बसल्यानंतर मी काय बोललो म्हटलं ह्या पोरीला डॉक्टर बोलवा सलई किंवा इंजेक्शन मारा. झाल्यानंतर आम्ही बोललो काय नाही 2 मिनटं लगीसाठीच गेला मागे पायाला. तवशी तर आम्ही इकडे घरात रडबोंब चालू होती. मी बी तशाच चप्पल बी काढली नाही लगेच आलो तिथं. आणि हे दोघं हा सकाळी पण बसले होता ना. हा मादरची होत काय नाही चहा पाणी घ्यायला दोघे भावळे आहेत. रडत पडत काय मिठी मारली एवढे जबरदस्त मिठी मारली रडत होती. आम्ही सकाळपर्यंत तिथं राखून बसलो.
राखून बसल्यानंतर काय केलं यांनी, तिथं घरी गेलो आम्ही. घरी आम्ही दोघं भावांनी येईल. तर फक्त 2 मिनिटासाठी बाजू गेलो. आणि हे दोन हा एकटाच होता बरं का अगोदर. हा एकटा सकाळी पुन्हा 8 वाजेपर्यंत गेलो होता. आणि हा जे हे दोघं आले ना, एका गाडीवर आले. एका गाडीवर आल्यानंतर आम्ही फक्त 2 मिनटं बाजू झाल्यानंतर लगेच तिथं टुपकल्यानंतर हे फक्त दरवाजात गेले. तवशी त्याला जोर आला. त्यांनी वरावर चाकू मारली तुमच्याच घरी? आमच्याच घरी. तर रडबडून झाली. आम्ही लगेच धावल्यानंतर आता नक्की पेशंट पाहायचं काय झालं काय नाही. आम्हाला काय वाटलं ती पोरगी उलटावून पडली असेल. ते मी पाहिलं स्वतः. आता चाकू मारल्यानंतर पुढे मारला, डाव्या बाजूला मारला, डायरेक्ट खोपीस मी मारला. तो रक्त एक वार इथं आहे, एक वार डोक्यात आहे. आम्ही तेवढं तो रक्ताचं मोमत झाल्यानंतर काही बुवा कुठं मारले तर इथलंच पाहिलं. आता रिपोर्टनुसार डोक्यात मार येते. मग पाहिल्यानंतर आम्ही काही पाहिलंच नाही. मग ते पोऱ्याला धरून बोलोरा टाकला. पाठोपाठ बोलोरा आपलीच घरची लगेच टाकला. याई माझा भाऊ काय कळणकोट आला नाही रस्त्यात मध्ये अपघात होऊन गेला. डॉक्टर हे आपले भोये साहेब आहेत. तिथे चेक केला, काय नाही राहिला. चेक केल्यानंतर काय सांगितलं, नंतर मग मी तिथं आपले बस स्टँडजवळ आलो. त्यांना बांधून बस स्टँडजवळ आलो. यांनी इकडनं फोन केला मरून जाईल. नाही तर त्यांना ना जागेवर मारून टाकला असता. आम्ही बी कमी केला नसता. पण मग हे घरी येऊन मर्डर करतात, हे अतिशय वाईट. नाही काय आता लोक असे का कोंबड्यासारखा म्हणजे काय लोक माणूस मारणारे म्हणजे काही समजतं नाही. कोंबड्यासारखं मारून टाकतात. कोंबड्यावानी माणसाला मारतात. राजरोज अहो सकाळ पण बसेला राजरोज यांना धाकायच नाही ना. काय राहिलं का काही. यांना शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे. हा सवय पडेल.